नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2026 संदर्भातील ज्या पहिल्या घडामोडी आहेत त्यामधील आपण 10-12 प्रश्न बघणार आहोत। छोटासाच व्हिडिओ आहे, व्यवस्थित रिवाइज करून घ्या, कारण पहिल्या घडामोडीवर एक किंवा दोन तरी प्रश्न नेहमी येतात। चला बघूया। पहिला प्रश्न, भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश। याचं स्पष्टीकरण पण दिलं आहे, उत्तर प्रदेश। पहिली AICTचा मान उत्तर प्रदेशला मिळाला आहे। बघा, तर मुंबईमधील कर्जत जवळ कर्जत इथे भारतातील पहिले खाजगी युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी सुरू करण्यात आले आहे आणि हे देशातील पहिले विशेष AI विद्यापीठ आहे जे खाजगी क्षेत्रातील आहे, ते खाजगी क्षेत्रातील आहे हां। आणि पुणे इथे शासकीय कौशल्य उपक्रम सुरू होत आहे। महाराष्ट्र शासनाने आपल्या सार्वजनिक किंवा शासकीय कौशल्य विकास योजना धोरणाअंतर्गत AI आणि डेटा सायन्सचे पहिले केंद्र किंवा कौशल्य विद्यापीठ पुण्यामध्ये सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, सुरू व्हायला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिल्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन 2026 मध्ये कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 म्हणजे बी, नागपूरमध्ये आहे। नागपूर महाराष्ट्रातील पहिल्या व्यावसायिक हरित हायड्रोजन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे 2026ला। जानेवारी ते जून 2026 दरम्यान जगातील पहिला सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा लागू करणारी जागतिक संघटना किंवा देश कोणता? म्हणजे जगातील पहिला सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI कायदा लागू करणारी जागतिक संघटना किंवा देश कोणता, असा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, युरोपीय संघच आहे जगातील पहिला ज्यांनी म्हणजे AI ॲक्ट लागू केलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 देशादरम्यान धावली? तर कोणत्या 2 देशादरम्यान धावली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी, दिल्ली मुंबई या दरम्यान धावली। 2026 मध्ये भारतातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली आणि मुंबई दरम्यान सुरू करण्यात आली होती। 2026 मध्ये महाराष्ट्राने जाहीर केलेल्या नवीन महिला धोरणात महिला उद्योजकांसाठी पहिले विशेष कौशल्य विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, पुणे येथे। महिला धोरणाअंतर्गत महिला उद्योजकांसाठी पहिले विशेष कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा पुणे जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेली आहे। जे पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हणून पण विचारले जाते, म्हणजे हा प्रश्न पण आलेला आहे कोर्टाच्या एक्झामला, लिपिकच्या विचारलेला होता, पूर्वीचे ऑक्सफर्ड कोणत्या शहराला बोलले जाते? तर पुणे शहर। त्यानंतरचा प्रश्न बघा, 2026 मध्ये मानवाला मंगळ ग्रहावर पाठवण्याची तयारी करणाऱ्या जगातील पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे ज्याची चाचणी पूर्ण झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, स्टार व्हायजर असं नाव आहे। म्हणजे स्टार व्हायजर 2026 मध्ये मानवाला मंगळ ग्रहावर पाठवण्याची तयारी करणाऱ्या जगातील पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे? स्टार व्हायजर असं नाव आहे। पर्याय डी उत्तर आहे। स्टार व्हायजर या खाजगी आणि आंतरराष्ट्रीय मोहिमेने मानवाला अंतराळात पाठवण्याची अंतिम चाचणी पूर्ण केली। त्यानंतरचा प्रश्न, समुद्राच्या अति खोल भागात मानवाला पाठविण्यासाठी भारत 2026 मध्ये कोणती पहिली स्वदेशी पाणबुडी समुद्रामध्ये उतरवणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए, मत्स्य 6000 नावाची पाणबुडी आहे। समुद्राच्या अति खोल भागात मानवाला पाठविण्यासाठी भारत 2026 मध्ये कोणती पहिली स्वदेशी पाणबुडी समुद्रात उतरवणार आहे? तर त्या पाणबुडीचे नाव आहे मत्स्य 6000 असं नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, 2026 मध्ये 100% इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, नागपूर हे 100% इलेक्ट्रॉनिक वाहनाचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, 2026 मध्ये इस्रोने देशातील दुसरा स्पेसपोर्ट कोठे उभारण्याची सुरुवात केलेली आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी, कुलसेकर पट्टिनम, तामिळनाडू इथं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2026मध्ये पहिल्या कायदेशीर बंधनकारक प्लास्टिक प्रदूषण करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशाची पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नैरोबी, केनिया येथे. 2026मध्ये पहिल्या कायदेशीर बंधनकारक प्लास्टिक प्रदूषण करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांची पहिली परिषद नैरोबी, केनिया येथे आयोजित करण्यात आली. बी पर्याय उत्तर, बी योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स कौशल्य विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए, पुणे शहरामध्ये. पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिले AI आणि डेटा सायन्स कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यात आले. 2026मध्ये भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा कोणता विभाग सर्वप्रथम कार्यान्वित झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहमदाबाद ते साबरमती. अहमदाबाद ते साबरमती हा पहिला बुलेट ट्रेनचा विभाग सर्वप्रथम कार्यान्वित झाला 2026मध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, जगातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली? तर जगातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना कोणत्या देशामध्ये करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती, म्हणजे पर्याय सी उत्तर बरोबर आहे. संयुक्त अरब अमिराती या अबुधाबी शहरामध्ये, संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी शहर आहे, तिथे जगातील पहिल्या मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतात पहिली ग्रीन हायड्रोजन इंधन आधारित ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर चालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? भारतात पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन आधारित ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी, कालका ते शिमला. कालका ते शिमला रेल्वे मार्ग. भारतीय रेल्वेने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने कालका शिमला हेरिटेज मार्गावर भारताची पहिली ग्रीन हायड्रोजन इंधन आधारित ट्रेन सुरू केलेली आहे. भारताच्या पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेची व्यावसायिक सुरुवात कोणत्या नदीच्या पात्रात करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, हुगळी नदीच्या पात्रामध्ये पाण्याखालील मेट्रो सेवेची व्यावसायिक सुरुवात करण्यात आलेली आहे. तर भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेची व्यावसायिक सुरुवात कोणत्या नदीपात्रात करण्यात आली आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे हुगळी. त्यानंतरचा प्रश्न बघा, आणि हे कुठं? कोलकाता मेट्रोने आहे. हे कोलकाता मेट्रोने हुगळी नदीच्या पात्राखाली भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सेवा सुरू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, 2026मध्ये जगातील पहिले 100% नूतनीकरण ऊर्जेवर चालणारे बेट कोणते बनले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी, सॅमसो, डेन्मार्क येथे आहे. डेन्मार्कचे सॅमसो हे बेट पूर्णपणे 100% नूतनीकरणक्षम ऊर्जा वापरणारे जगातील पहिले ऊर्जा स्वावलंबी बेट बनलेले आहे. सॅमसो डेन्मार्कमधील आहे. अशा पद्धतीने आपण हे पहिल्या घडामोडी वरील 2026मधील 16 प्रश्न बघितला आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.